नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी। तर इथे 5 मिनिटांपूर्वी मी मिठाच्या पाण्यामध्ये, पाणी थोडंसं कोमट आहे, अगदी गरम नाही, तर यामध्ये आपण फ्लावर बटाटा घातलेला आहे, जेणेकरून यावरची जी काही अळी असेल किंवा घाण असेल ती निघून जाते। तर आता हा फ्लावर बटाटा मी एकदा धुवून घेणार आहे आणि नंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी फ्लावर बटाटा आता एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर ठेवल्याने विशिष्ट याचा जो वास असतो तोही निघून जातो, त्यामुळे भाजी छान चवदार होते। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बिड्याची कढई मी ठेवलेली आहे, यामध्ये केलेली भाजी अगदी लवकरात लवकर शिजते पण आणि चवदारही होते। वरती झाकण ठेवून पाणी टाकण्याची गरज लागत नाही। आता यामध्ये आपल्याला 3 मोठे चमचे तेल घालायचे आहे। तेल थोडं जास्तच घाला, जेणेकरून भाजी छान अशी चवदार होईल। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, एक तेजपान। आता इथे एक मध्यम कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे, कांदा थोडा जास्तच घाला। कांदा आणि टोमॅटो आपल्याला इथे जास्त घ्यायचं आहे, आपल्याला भाजी खूप चमचमीत अशी छान करायची आहे, त्यासाठी कांदा आणि टोमॅटो जरा जास्त घातला ना की भाजी खूप छान होते। कांदा आता आपल्याला लालसर होईपर्यंत परतवत राहायचं आहे। कांद्याचा रंग आता थोडा गुलाबी होत आलेला आहे, तेव्हा इथेच आपल्याला आलं लसूणची पेस्टही घालून घ्यायची आहे। तर 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे। तर एक भरून चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट घातली। तर कांदाही लालसर झालेला आहे, आता यामध्ये टोमॅटो घालूया आणि सोबतच कोथिंबीर मी घेतलेली आहे, ती याबरोबर घालूया। तर टोमॅटो परतून झालेला आहे, आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 लहान चमचा लाल तिखट घालायचे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला, परतून घ्यायचं आहे। आता इथे गॅस कमी करायचा आपल्याला आणि यामध्ये 1 लहान चमचा कसुरी मेथी घालायची। आता कसुरी मेथी यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। आता इथेच आपल्याला 1 मोठा चमचाभर दही घालायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। गॅसची आच इथे मी लहानच ठेवलेली आहे, गॅसची आच इथे मोठी करू नका ना, तर दही आपली जी घातलेली आहे ती फाटेल। तर लहान आचेवरतीच मी सर्व साहित्य असं एकजीव करून घेतलं आहे। आता यावरती आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच लहानच असू द्या। तर 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढूया। तर टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे, आता इथेच आपल्याला भाजी घालायची। तर आता यामध्ये हा फ्लावर बटाटा घालायचा आहे। तर गॅसची आच मोठी करून आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तर भाजी आता छान अशी मिक्स झालेली आहे। ही भाजी आपण सुकी करणार आहोत, तेव्हा इथे आपल्याला 2-3 चमचे फक्त पाणी घालायचं आहे आणि परत एकदा वर खाली करून घ्यायचं आहे। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची। आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं ही भाजी अशीच आपल्याला शिजवून घ्यायची। मध्ये 1-2 वेळा तरी परतवून घ्या आणि गॅसची आच लहान ठेवा। तर 10 मिनिटं झालेली आहे, आपण झाकण काढूया। इथे मी 1-2 वेळा भाजी परतवून घेतलेली आहे, भाजी छान शिजली। आता यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा। तर इथे मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे, याची लिंकसुद्धा मी गरम मसाल्याची देत आहे। भाजी आता छान अशी परतवून घ्यायची, गरम मसाला सर्व बाजूने सारखा असा लागला पाहिजे आणि अलगद अशी भाजी परतवा, कारण या फ्लावरचे जे तुरे असतात ते असे व्यवस्थित राहिले पाहिजे, अशी अख्खी दिसली पाहिजे फ्लावर। आता यावरती आपल्याला फक्त 30 सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे, 1 मिनिटभर देखील ठेवू नका, म्हणजे अर्धा मिनिट ठेवायचं आहे आपल्याला।
इथे 30 सेकंद झालेले आहेत, म्हणजे अर्धा मिनिट झालेले आहे. तर गॅस बंद करायचा आणि झाकण लगेच उघडायचं नाही, असंच आधी 1 मिनिटभर तरी ठेवून द्यायचं आणि मगच उघडा. तर आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार आहे. ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.